काय दाखवू? हे पहिले रेकॉर्ड तर करू दे, मग दाखवेल. रेकॉर्ड करू तुला? हा मग सांग, दीदीने कोणाला मारलं? गोलूला मारलं. कसं मारलं? असं मारलं? बापरे. पण माझी सून नाही बिजी राहते, तिला असं साफ करायला टाइम नसतो. आता ती पण गेली तू गोवा फिरायला. अशी सासू कोणाला हवी नसते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज सुरतमध्ये आहे. आज आपला 7वा दिवस. सॅटर्डेला आलेलो आणि आज आहे फ्रायडे. शेवटचा दिवस आहे. सॅटर्डे संडे सुट्टी होती. आपण लग्नात खूप जास्त मजा केली. त्याच्यानंतर पूर्ण मंडे टू फ्रायडे आजपर्यंत आपण वर्क फ्रॉम होम केलेलं. ऑफिसचं कामं चालू होते, सुट्टी नव्हती घेतली. तर 5 दिवसात मला अजिबात टाईम भेटला नाही व्हिडिओ शूट करायला, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला किंवा बाहेर जायला, काहीच नाही. सकाळी काम चालू झालं, संध्याकाळी काम संपलं, अशीच रुटीन चालू होती. आणि शेवटचा दिवस उद्या गेला. आणि आज का चालू याचं रिझन पण आहे. उद्या पण माझं ऑफिस आहे शनिवारी. सो मला पुण्याला जाऊन ते करायचं आहे, म्हणून मला आज निघावं लागतंय घरून. आणि 5 दिवसात मी इतका जास्त रिग्रेट केला आहे ना, मला कोणाला टाईम देता नाही आला आहे. बिकॉज इथली रुटीन वेगळी आहे. इथं 8 वाजेला सगळ्यांचं जेवण होऊन जातं आणि माझं 9 वाजेपर्यंत कामच चालूच होती. तर या सगळ्या गोष्टी होत्या. म्हटलं आज शेवटचा दिवस आहे, आज आपण ब्लॉग करायला पाहिजे, सगळ्यांसोबत गप्पा मारायला पाहिजेत आणि हे मुमेंट्स आहेत ते कॅप्चर करायला पाहिजे. मम्मी अजून काय करते ना, हे मम्मी जे मागे करते ना ते तुम्हाला दाखवतो काय करते ते. बिकॉज तिला आहे ना असं चैनच पडत नाही. जेव्हा मी असू दे, दादा वहिनी असू दे, कोणी इथून जर पुण्याला जात असेल ना, खूप साऱ्या गोष्टी पॅक करून देते. आणि हे तुमची आई पण करत असेल. जर तुम्ही बाहेर गावी राहत असाल, बॅचलर राहत असाल, तुम्ही जर घरापासून वेगळे राहत असाल ना, तुम्हाला काय काय भेटेल पॅक करून काही सांगतात नाही. तसंच माझी आई करते, तिला विचारू आपण. हे बघा, अद्रक पार्सल झालंय. या अद्रकने काय होणार आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू. अजून आजपर्यंत मी मम्मीचा हाताचा चहा खूप जास्त पित होतो आणि मम्मीला खूप जास्त ॲप्रिशिएट करत होतो. आज पहिल्यांदा ऑन कॅमेरा मी सांगू इच्छितो, तुम्ही जो चहा बनवता ना आता रोज माझ्यासाठी, वाव, म्हणजे मम्मीचा बराबरीला येऊन गेलेत तुम्ही आता. क्या बात आहे, एकदम भारी बनवतात. एकदम लेस शुगर, परफेक्ट. जेवढं अद्रक पाहिजे तेवढं, आणि बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही मसाले वगैरे टाकत असाल ते परफेक्ट असतं. वहिनी काय बोलू इच्छितात तुम्ही? रिंकू वहिनी आमचं जास्त बोलत नाही. आणि हा जो ढोल्या आहे ना, हे बघा, हे कार्टून बोल्या हे करू ना. झुके गाणी कशा करतोय तू? झुके गाणी साला. अजून काय बोलतो आता? नाही, आता मस्तीचा मूड नाही ना. ते इतकं जास्त बोलायला लागलाय ना, स्नोई सारखं सेम. गोल्या खूप जास्त गोष्टी आणि गप्पा करायला लागलाय. म्हणजे इतका क्यूट बोलतो ना तो, तर ते कॅप्चर करायला टाइमच नसतो. म्हणजे जेव्हा जेव्हा मी आता काम करत असतो तेव्हा अचानक काहीतरी बॉम्ब फोडतो, बोलतो, आणि कॅप्चर करायला गेलं का असं शांत होऊन जातो. भाजीपाला बघा तुम्ही, फक्त सगळंच आहे. अद्रक पासून, बटाट्यापासून, टमाट्यापासून सगळंच आहे. बघा हे बघा, हे बघा. हा मम्मी, हे कशासाठी? पोरांसाठी. हा, तिथं पुण्याला भाजीपाला नाही भेटत का? भेटतं, पण माझी सून नाही बिजी राहते, तिला असं साफ करायला टाइम नसतो. आता ती पण गेली तू गोवा फिरायला. हा, तर त्याच्यामुळे सगळं फ्रीज खाली पडलेलं आहे त्यांचं. अच्छा. आता तू जातोय तर मी सगळं साफसफाई करून डायरेक्ट बचायचेच काम राहील फ्रीजमध्ये. सगळं रेडी करून आईता भाजीपाला पाठवते आई. वाव, अशी सासू कोणाला हवी नसते. काय हा, तुला वाटत नाही का तुझे जे पोरं आहेत, तुझ्या ज्या सुना आहेत, त्याच्या माजून जातील एवढं सगळं आईता भेटल्यावर? माझ्या सुनबाईला खूप काम राहतं, त्याच्यामुळे माझ्या सुनबाई काही कच्ची पण काय मानणार नाही, ते आपल्यावर राहतं. वा वा. एकटी नाही खात ना, माझे मुलं खातात, आम्ही खातो, सगळेच खातात. त्याच्यामुळे द्यावं लागतं ते. मला हौस आहे, खूप द्यायची हौस आहे मला. क्या बात आहे. काहीच नाही वाटतं, पण खूप द्यायची वाटतं मला. हे बघा, हे बघा, हे बघा, लाखोंमधली एक सासूबाई. काय पाहिजे तुला मध्ये मध्ये? हा हा. आणि आई असं नाही, हा पुण्यालाच, इथं घरी पण सेम तिचे कामं चालू असतात, तिचं असलं काही सगळा प्रकार चालू असतो. आणि वाव, काय म्हणायचं तुला या माझ्या 7 दिवसाच्या ट्रिप बद्दल? तू आला 2 दिवस लग्नामध्ये राहिला, त्याच्यानंतर तू काम सुरू झालं, त्याच्यानंतर आपल्याला काही वेळच भेटला नाही बोलायला. वेळच भेटला नाही, खरी गोष्ट आहे. आणि मी त्याचाच मला खूप जास्त संताप आहे. मला असं वाईट वाटतं, माझ्या पोराला खूप काम राहतं, काय सांगावं. म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की या सुट्ट्यांमध्ये खूप जास्त काम आहे. आणि मी मागच्या काही ब्लॉग मध्ये जे बोललोय ना, आई पण सेम बोलली की टाइमच भेटत नाही. ते 2 दिवस सुट्ट्यांच्या होते, लग्नात मजा केली, त्याच्यानंतर काम 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 आणि टाइमच नाही. म्हणजे ते आईने पण बघितलं ह्यावेळेस. आई पण मला सांगत होती, दादा ह्यावेळेस खूप काम करतोय, त्याला स्वतःला टाइम नाहीये, फॅमिलीसोबत बसायला टाइम नाहीये. आणि मी पण ऍग्री करतो, पण ठीक आहे, त्या गोष्टी साईडला ठेवून ते चालूच राहणार आहे आपलं. सो हे बघा, हे असा काहीतरी प्रकार होता. नाश्ता बनवलाय, तुम्हाला ते पण दाखवतो. वहिनी आणि मी तर गप्पा मारत होतो. अच्छा अच्छा, सत्यानाश झाला. गेली का? आता व्हिडिओ काढून गेलो मी इथं आणि उकळून खाली गेली. अच्छा वहिनी, काय तुम्ही? हा
माझ्यामुळे काय झालं? तुम्ही ते सांबार घेऊन आले आणि हातातून पेशी पण सोडत नाही तुम्ही सांबारची. मी सांगतोय गेली चहा. पळून गेला असतं ना. अरे यार आपलं दुकान चालू आजचं परत निवांत. मी जेव्हा पण फ्री होईल तेव्हा आपण आपल्या गप्पा ज्या आहेत त्या कंटिन्यू करू. आज दुपारचं जेवण मम्मी सोबत होतं. लकीली मम्मी झोपून गेली होती म्हणून, नाही तर मम्मी खूप लवकर जेवून घेते. मम्मीच्या तिकडं माझं इकडं आणि आता वाजून गेले 3:30 वाजेला आम्ही दुपारचं जेवण करतोय. ही आहे आमची सध्याची रुटीन. परी दिदी दिसलीच नाही आपल्या ब्लॉग मध्ये. परी दिदीची शाळा, परी दिदीची ट्युशन, खूप साऱ्या गोष्टीचा. परी दिदी बद्दल बोलत होतो. सो तिचा खूप सारा अभ्यास आणि खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज चालू त्याच्यात बिझी. 5 दिवस कामात होतो आणि आजचा दिवस जायचा दिवस आहे म्हणून पोरांजवळ पण एवढा टाइम स्पेंड नाही करता आला. आणि कसे 7 दिवस चालले गेले समजलंच नाही. कसं बोलू? समजलंच नाही. नाही आम्हाला एवढंच येतं. नाही हो बाय आय लव्ह यू. काय आणलं पप्पानी? पप्पानी काय आणलं? ज्यूस आणलं पप्पानी. गोलू ह्या ज्यूस बद्दल बोलत होता. त्याच्या बाबांसोबत जाऊन तो ज्यूस घेऊन आला. सगळ्यांचा आवडता ज्यूस आहे शीतल ज्यूस. वाजून गेलेत आता 9:15. आपण 10:15 इथून निघून जाऊ. बिकॉज 11:15 आपली बस आहे. आपल्याला लांब जायचं जरा. तिथं पोचायला अर्धा तास कमीत कमी लागेल. आणि ऑल पॅकिंग झाली. कॉलर वगैरे राहू द्या पप्पा. आता जस्ट काम संपली. पप्पा म्हणताय कॉलर तुझी नीट करून घे. व्हिडिओ काढतो म्हणून. बट ठीक आहे काम वगैरे झाली आहेत. लॅपटॉप वगैरे बॅगमध्ये ठेवून दिलं आहे. सगळं झालं आहे. आपली बॅग पण पॅक झाली. आणि येस पप्पा पण येऊन गेले. पप्पा इन द हाऊस. गप्पा मारायला टाईम नाही भेटला. सगळे आपापल्या कामात बिझी होते. पप्पा पण सकाळी जातात संध्याकाळी येतात, सकाळी जातात संध्याकाळी येतात. ती सेम रुटीन त्यांची आणि माझी रुटीन सेम. बरोबर 9 वाजेला येतात. माझं 9 वाजेला काम संपतं आणि आम्ही दोघं जेवायला सोबत बसायचो. मग आता पुण्याला कधी? पुण्याला आता बाबा येईन तेव्हा. वाशिमवाले बाबा. वाशिमवाले बाबा. अच्छा यांचे बेस्ट फ्रेंड आहेत वाशिमवाले बाबा. ते जेव्हा पुण्याला येतात ॲक्च्युली ते पण वाशिमला गेलेत. ते येतात पुण्याला. मग दोघांची एकदम मजा असते कारण की बाबांना तिथं बोर होऊन जातं एकटं. लोकांसाठी काही मेसेज? तुमची ती रुटीन कशी चालू आहे 5 वाजेवाली? एकदम भारी. रोज रेग्युलर? डेली रेग्युलर. क्या बात आहे. एक नंबर. हे बघा हे आमचे इन्स्पिरेशन खरे. हे आमचे मोटिवेशन आहे खरे एकदम. एक दिवस सुद्धा ब्रेक घेत नाही पप्पा. रोज जातात. 10 किलो वजन कम झालं. या शाबाश पप्पा एक नंबर. आमच्या रिंकू वहिनीने बनवली आज खिचडी. वहिनी एकदम शॉर्टमध्ये रेसिपी सांगून द्या. आपल्या खानदेशकडची खिचडी ना त्याची. कांदे, टमाटे, बटाटे, लसूण कसून घ्यायचं. हा पाणी वगाळून द्यायचं. डाळ तांदूळ टाकून द्यायची. दॅट्स इट. नथिंग एल्स. ही झाली रिंकू वहिनीची रेसिपी. आता आईची रेसिपी. हा आई तुझी खानदेशी खिचडी बनवते त्याची पटकन रेसिपी सांग. कांदा टमाटा वगैरे वगैरे असं परतून घ्यायचं. बटाटे वगैरे पाणी टाकून द्यायचं. उकडल्यावर त्याच्यात तांदूळ आणि मग असं खांद्याचा स्वाद वेगळा काय येतो मसाल्यांमुळं. तिखट आणि ते सगळं टाकतो त्याच्यामुळं. अच्छा खूप लोक विचारत होते खानदेशी खिचडीची रेसिपी काय. रेसिपी काही नाही. ही जी सांगितली या दोघांनी तीच सोपी रेसिपी. हे बघा ही आहे आपली खिचडी. त्याच्यासोबत आहे कांदा, पापड आणि लोणचं. रात्रीचे वाजले आता 10 वाजून गेलेत आणि अर्धा तास राहिला आपल्याला जायला. आईने बघा चहा ठेवला माझ्यासाठी. हे चुकीचं आहे खूप बट म्हटलं ठीक आहे जाता जाता एक चहा होऊन जाऊ दे. ही वेळ आता कोणालाच आवडत नाही जेव्हा आपण इथून जातो. हे 7 दिवस कसे चालले गेले मला पहिल्यांदा फील होत नाहीये. असं वाटतं कालच आलो होतो आणि आता परत चाललो. लिटरली 7 दिवस राहिलो पण काहीच फील नाही झालं. फक्त लग्नाचे 2 दिवस होते तेव्हा आपण मजा केली आणि 5 दिवस फक्त काम आणि काम. हे कामाचे एक्सक्युजेस देणार नाही आपण बट येस निघूयात पटकन. 20-25 मिनिटं आहेत आपल्याकडे. आणि अजून एक गोष्ट सगळ्यात मोठी उद्या माझं ऑफिस आहे. उद्या
माझ्या बोलू दे भाऊ कशा पाय पडतो. यांना म्हणा बाय. मी हे सांगत होतो की उद्या पण माझं ऑफिस आहे. उद्या सॅटर्डे सुट्टी असते, पण कधी कधी असे विकेंड असतात जिथं आपल्याला कामं करावे लागतात. त्यातलाच हा विकेंड आहे. उद्या घरी पोहोचल्या मला लॉग इन करायचं आहे आणि कामं स्टार्ट करायची. लाईक करा, शेअर करा, शेअर सबस्क्राईब करा, सरप्राईज करा. राहिलेला ब्लॉग आता शूट करून घेऊ. आल्यानंतर जरा माझी बॅग अनपॅक केली आणि त्याच्यानंतर कंटिन्यू कामं होती. ते सर बसलो, कामं संपली. आय थिंक अराउंड 2 काहीतरी वाजले होते. जेवण केलं आणि त्याच्यानंतर मी झोपलो होतो, बिकॉज रात्री माझी झोप झाली नव्हती. आणि आता उठलो तर आता वाजून गेले संध्याकाळचे 7. एक गोष्ट पहिल्यांदा अशी झाली की मी आल्या खूप जास्त खुश झालो आणि ते बघून एकदम जास्त हॅपी झालो. हे बघा, ही पोट्टी दिसते. ही काय केलं तू सकाळी आल्यावर? पहिले हे बघून घ्या, मग नंतर आपण तिने काय केलं त्याच्यावर डिस्कस केलो. तिची नवीन बॅग बार्बीची. ही तुझी बार्बी दाखव. बार्बी ओरिजिनल बार्बी अंकल. ओरिजिनल आहे अजून. हो दाखव, ती ओरिजिनल बार्बी दाखव ना. माझ्यासाठी तर ही जी ओरिजिनल बार्बी आमची शोनी. इसने क्या किया सुबह आते हग्गी अंकल हग्गी. इथून आलो आणि मला असं ती धावत आली आणि हग्गी. आता बघू हा आपण करते का. शोनी हग्गी हग्गी. जास्त हग्गी नका म्हणून 40 गेली आज. चलो गाईज, भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. प्लीज सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या आणि एक लाईक करून जा आणि एक कमेंट सोडून द्या. ठीक आहे, भेटूयात आपण पुढच्या व्लॉग मध्ये. बाय. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय. Bye.